जिजाई पेट्रोलियम. सो हा आमचा पेट्रोल. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप 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 स्पेशल आहे. तर याचा अगोदर मी मेन्शन केलं होतं जसं की एक सर्वांसाठी खूप छान सरप्राईज आहे आणि आमचा एक नवीन बिझनेस स्टार्ट होतोय. तो एक्झॅक्ट काय असणार आहे आणि कुठे, याच्या अगोदर मी ते तुम्हाला व्हेन्यू पण दाखवलेला होता. सो फायनली आज ते मी रिव्हील करणार आहे तुमच्यासोबत. आणि सर्वप्रथम आज आहे आषाढी एकादशी. सो सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मग इकडे आम्ही ओतूरला जाण्यासाठी तयार होत आहोत. तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आणि इकडे मी थालीपीठ बनवते भगरीचे. हे बघा मस्त छान इकडे गरम गरम भगरीचे मी थालीपीठ बनवते. छान मस्त. तर एकादशीला कमी खातात, पण जी आषाढी एकादशी असते त्या दिवशी दिवसभर काही ना काही चालूच असतं. सो मग आता इकडं ओतूरला जाण्यासाठी इकडे ऑलमोस्ट तयारी झालीच आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आमचा नवीन फर्म काय, कुठे आणि कसा सुरू झाला हे सर्व इन डिटेल बघायला मिळणार आहे. आणि खूप छान ब्लॉग असणार आहे. सो स्किप न करता तुम्ही बघत राहा. स्टे ट्यून गाईज. आणि तसंही तुम्हाला थंबनेलवरनं समजूनच जाईल. सो एन्जॉय. एकादशीची या ठिकाणी देवपूजा पण छान झालेली आहे. सो मी तुम्हाला आता आजचं वातावरण दाखवते. सर्व इकडे आता बॉटल्स पण घेतलेल्या आहेत. त्या का आणि कशासाठी हे पण लवकरच समजलंच. तर इकडे सर्व काही सामान भरून सर्व रेडी होऊन आम्ही निघालो टुवर्ड्स ओतूर. तर इकडनं नाशिक मार्गे चाललो आहे. रस्त्यामध्ये चहा घेतला. ठिकाणी थोडंसं सामान घ्यायचं होतं. सो जरा थांबलो आहे. सर्व काही सामान घेऊन आम्ही निघालो आहे आता फायनली ओतूरसाठी. सो तुम्ही बघू शकता किती छान इंद्रधनुष्य पडलं आहे. सो हा शॉट मी मिस नाही केला, तो पण घेतला. आणि ह्या पावसाळ्यातला आपल्या पंढरपूरचा जो घाटातला दिवे घाटातला इंद्रधनुष्य नंतरचा हा आम्ही बघते. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आमचं गाव जिकडे आहे ओतूर ते तर खूपच छान मस्त एकदम छान डोंगरांमध्ये वसलेलं आहे. खूप छान वाटतं तिकडे पावसाळ्यामध्ये. सर्वीकडे असं हिरवगार मस्त छान. हे बघा दिसतंच आहे तुम्हाला, मस्त असे सगळीकडे डोंगर डोंगर आहे. आणि छान असा रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता. आणि जसं आपल्याकडे नाशिककडे भंडारदरा इगतपुरीकडे तसंच इकडे हे आमचं ओतूर खूप छान आहे मस्त. जसं की तुम्हाला थंबनेलवरनं समजलंय. आणि फायनली आम्ही इकडे अनाऊन्स करतोय आमचा नवीन फर्म जिजाई पेट्रोलियम. सो गेट रेडी गाईज. मी आता तुम्हाला सगळं दाखवते. आणि उद्या आमचं ओपनिंग पण आहे. सो त्याच्या आधीचा हा दिवस आहे. आणि सगळं मी तुमच्यासोबत जी आमची तयारी चालू आहे ती पण सोबतच शेअर करते. सो इकडे दमलेले आहोत, जे की सकाळपासून चाललं आहे त्यांचं उद्घाटनाची तयारी. खूप दिवसापासून आमचं जिजाई पेट्रोलियमचं काम चालू होतं आणि ते आता पूर्ण झालेले जवळजवळ मागचे 2 ते 3 वर्षापासून हा प्लॅनिंग होता आमचा आणि तो आता झालेला आहे. सो आता सक्सेस झालेला आहे आणि उद्या आहे आमचं या पंपाचं उद्घाटन. त्यासाठी बरेच प्रमुख मान्यवर येणार आहे. त्यामुळे खूप दिवसांचे अथक प्रयत्न, कष्ट. सो फायनली इकडे ते यशामध्ये दिसतंय. सो गाईज आजचा हा व्लॉग स्किप न करता बघा. आणि मोस्ट ह्याच्यापेक्षा खूप छान राहणार आहे. तर कोण प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत आम्ही हे तुम्हाला समजेलच. आणि खूप छान वाटतंय इथं येऊन मला. सो गाईज मी दाखवतेच आता. सो हा आमचा पेट्रोल पंप BPCL भारत पेट्रोलियम. आणि त्याला आम्ही जिजाई नाव देतोय. इकडे ही उद्याची तयारी उद्घाटनासाठीची. सो जे सामान आणत होतं नाशिकवरनं ते सगळं खाली करतोय. इकडे पाण्याच्या बॉटल्स अरेंज केलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही ऑफिस, सेल्स ऑफिस. इकडे सर्व बॉटल्स वगैरे अरेंज केल्या. आणि हा लोगो. या आहेत पंपाच्या टाक्या, तिकडे ठेवायचं आहे.
इकडे हा पंप फ्युएल, इकडे डिझेल, इकडे पेट्रोल. हा एक पॉइंट आहे आणि हा एक. या ठिकाणी चालली आहे पंपाची उद्याची तयारी उद्घाटनाची. होतो सकाळी, पण इकडे येता येता सगळं सामान घेता घेता रात्र होऊन गेली आहे. आणि इकडे खूप काही नाही आहे, पाऊस थोडाच आहे, मस्त छान. आणि आय होप उद्या ओपनिंगसाठी नको आहे पाऊस. पाऊस तसा आपल्याला पाहिजे, बट उद्यासाठी नको आहे. इकडे हा वॉटरप्रूफ मंडप दिलेला आहे उद्यासाठी. लास्ट टाइम मी बोलली होती खूप दिवसांपासून तुम्हाला, आमची पूर्ण फॅमिली जी आहे ती एकत्र दिसत नाही आहे. दादा पप्पा साईड बाय साईड, एक जण आहे एक जण नाही आहे. तर ते हेच रिझन होतं की इकडे आमचं पंपाचं काम चालू होतं, सो पप्पा दादा येत होते. आता निघालो आहे आम्ही टुवर्ड्स ओतूरचं घर. आता आमच्या ओतूरच्या घरी आमचे आलेले पाहुणे, प्रतिज्ञाची मम्मी बघा, आमची पण मम्मीच्या अगोदर आले. आम्ही फराळामध्ये बनवलंय भगर, आणि इकडे आपण याला बट्ट म्हणता, बट्ट. हे बघा आमच्या नानी आणि आमच्या आजारी झालेल्या ताई, ज्यांना की आता थोडस बरं वाटतंय. मी आले म्हणून बरं वाटतंय ना. गाथा असा काही झालाय आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की याच्यापेक्षा जो अपकमिंग येतोय व्हिडिओ तो खूप स्पेशल आणि खास राहणार आहे. सो भरभरून प्रेम करा. सो सर्वांना शुभरात्री, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.